आता चव्हाणांनी आपल्याला सहयोगाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. पण कोणत्याही गोष्टीची जर माहिती मिळाली तर ती गोष्ट मिळाली असं नसतं. माहितीने आपण फक्त जाणतो की अमुक वस्तू अशी आहे. समजा आम्ही लंडनची आपल्याला माहिती दिली तरी तुम्ही काही लंडनला अजून गेले नाहीत ना. तेव्हा लंडनला जाऊन तिथलं कसं काय वातावरण आहे त्याचा अनुभव यायला पाहिजे. त्यानंतर संबंध लंडनमध्ये काय काय प्रकार आहेत, कोणते रस्ते आहेत, कोणत्या इमारती आहेत, त्या सर्वांचं सुद्धा ज्ञान व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर ते सगळं कळल्यावर तिथले कायदे कानून काय आहेत, मग आपण तिथे वागायचं कसं, ज्याने आपल्याला सगळ्यात जास्त फायदा होईल, ज्यासाठी आपण आलो त्याला अर्थ लागेल, हा सगळा विचार आणावा लागतो. तसंच अगदी सहयोगाचा आहे. फक्त एवढंच आहे फरक की सहयोग ही जिवंत क्रिया आहे. जिवंत क्रियेत आणि कृत्रिम क्रियेत फार अंतर असतं. जिवंत क्रियेमध्ये कोणती गोष्ट कशी घडेल ते सांगता येत नाही. म्हणजे आता एखादं झाड जर तुम्ही लावलं त्याला कुठे फांदी फुटेल, कुठे फुलं येतील, कधी येतील, कशी उमलतील, किती फळं येतील ते काय आधी सांगता येत नाही. परत ते दिसायचं नाही. काय सकाळी उठले फुलं आली, एका दिवशी सकाळी उठली फळं झाली. तसं सहयोगाचं आहे. आधी पार व्हायचं म्हणजे तुमचे कोंब फुटले. पार झाल्यावर आता काय काय होतंय आमच्या आतून ते बघत राहायचं साक्षी स्वरूपात. त्यासाठी पोषक काय करावं लागेल तेवढं करत जायचं आणि ते करण्यासाठी शक्ती येते माणसाला. म्हणजे आता मी कधी प्रोग्रामच्या आधी म्हणत नाही तुम्ही दारू पिऊ नका की सिगरेट पिऊ नका की हे करू नका वगैरे, कधी म्हणत नाही. सहयोग झाल्यावर मग म्हणते, कारण त्याच्या आधी तुम्हाला शक्ती नसते, विल पॉवर तेवढी नसते तुम्हाला. सकाळी ठरवतील हे करणार नाही ते हमखास होईल, ते समजतं आईला. पण पार झाल्यावर इतकी आतून शक्ती येते आपोआपच. शक्तीपेक्षा काय की चित्तच इतकं वेगळं होऊन जातं की तिकडे लक्षच जात नाही. मनुष्य स्नात होतो नुसता आनंदात आणि त्यामुळे दुसरीकडे काही लक्ष जात नाही. लक्ष परमेश्वराकडे वेधतं आणि त्याच्या आनंदातच तुम्ही डुंबत असता, दुसरं काहीही नको. आणि मग सगळं आपोआप घडतं. आपोआप जे घडतं ते जिवंत आहे. ही प्रक्रिया अगदी जिवंत आहे हे समजलं पाहिजे. आणि आपण नुसते एक साक्षी आहोत ते बघायचं की वा आम्ही कुठे होतो आणि कुठे आलो. दुसरी फारच महत्त्वाची गोष्ट सहयोगाच्या आजच्या सध्या काळातली जो सहयोग आहे त्याचं महायोगामध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणजे पूर्वी एका दोन माणसं पार व्हायची, एक दोन फळं लागायची. पण आज जनसाधारण अनेक अनंत लोकांना पार केलंच पाहिजे, झालेच पाहिजे, वेळ आलेली आहे. ते पार झाल्यावर त्यांनी इतरांना पार केलं पाहिजे, त्यांच्या हातून लोक पार होणार. एवढ्याशा साधनेत सुद्धा लोक पार होतात आणि दुसऱ्यांना पार करतात. आजपर्यंत असं झालं नव्हतं. आजपर्यंत मी कालच आपल्याला सांगितलं मिल्टनचं जे पुस्तक आहे त्याच्यात लिहिलेलं आहे की तुम्ही देवाची माणसं एक दोन प्रॉफिट्स व्हायचे, पण आता ही देवाची माणसं चटकन प्रॉफिट्स होतील आणि ते अनेक प्रॉफिट्स आपल्याला काढतील आणि करतील. पूर्व पुण्याची गोष्ट बोलू नका तुम्ही कोणी.
त्याबद्दल मुळीच काळजी करू नका. काय होती आमची पूर्व पुण्याई अमुक तमुक काही बघायचं नाही. कुठे मला हिशोबच येत नाही कशाचा, पैशाचा तर अगदीच येत नाही. आताच कुणीतरी म्हटलं, अहो म्हटलं 5 पैशाची असली तरी चालेल, 2 पैशाची असली तरी चालेल, ओव्हरड्राफ्ट असला तरी चालेल, एकदाच होऊन घ्या पार. पण पार झाल्यावर जसं मी म्हटलं, आधी अनुभव आल्यावर जाणलं पाहिजे की आता आपण दुसऱ्या प्रांगणात उतरलोय. आपली चेतना आता सामूहिक झाली, सामूहिक चेतनेत आलो. चेतनाच बदलली मुळे त्याच्यामध्येच एकदम बदल आला, ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. फुलाची आता फळं झालो आपण, तेव्हा सगळंच्या सगळंच बदललेलं आहे. आणि ही जेव्हा जागतिक चेतना आपल्यामध्ये आली तर तिची जोपासना करावी लागते. जर ती जोपासना तुम्ही केली नाही तर मात्र सहयोग हरवतो परत. अशी बरीच मंडळी मी पाहिलेली आहे, येतात पार होतात, सब त्याचे लाभ होतात. पार झाल्याबरोबर पहिला म्हणजे लक्ष्मीचा प्रसाद. आता परवाच एक बाई म्हणाल्या माझे दागिने सापडले. अहो काय ते दागिन्यात काय ठेवले, पण जाऊ दे. कुणाला नोकरी मिळाली, कुणाला धंदा मिळाला, कुणाला पैशांचा पाऊस पडला, कुणाला काय झालं, हे सगळं काय झालं त्याला काय मला तर समजत नाही काय त्याच्यात वैशिष्ट्य आहे, पण जाऊ दे. मग झालं, आम्ही आता सहयोगी झालो. मग काय, आता प्रसन्न झाले आमच्यावरती देवी. आता झालं, आम्ही ठीक झालो. कुणी सांगितलं माझं आईचं पटत नव्हतं, वडिलांचं पटत नव्हतं, अमुक झालं, बायको पळाली, अमकं तमकं, ते ठीक झालं. पण ते तर सगळं काय आहे त्याच्यात तरी. कुणी सांगितलं माझी तब्येत बरी झाली, वेडे होते ते ठीक झाले, अमकं झालं. तर मग हे तर कमीत कमी झालंच पाहिजे, इतकं तर होणारच. त्याला काय अर्थ आहे. पण आत्म्याशी जे तुमचं संबंध त्याचंच आहे वरदान तुम्हाला मिळालेलं आहे, ते गाठलं पाहिजे. ते जमवणं जरा कठीण जातं, कारण बाकी गोष्टींशी आपला संबंध आहे. पैसे आपल्याला समजतात, परमेश्वराची श्रीमंती नाही समजत. ती ऐट नाही येत आपल्यामध्ये की आम्ही परमेश्वरी राज्यात उतरलेलो आहोत, त्या ऐटीने राहायला पाहिजे. श्रीमंती आली म्हणजे कळतं, मोटरी घेतल्या पाहिजेत, घरं घेतली पाहिजेत, थोडंसं असं डोकं करून चाललं पाहिजे वगैरे वगैरे समजतं. त्याचं आपल्याला बरंच निदान आहे. पण परमेश्वरी शक्ती आपल्यामध्ये आली म्हणजे आपल्या वागणुकीत, आपल्या व्यवहारात काय चमक येते आणि आपल्या शक्तीला काय धार येते त्याची कल्पना फार कमी लोकांना. आणि कशी असतात ते कधी पाहिलंच नाही. बहुतेक भामटेच येतात बुवा बनून. म्हणजे आतापर्यंत देवाच्या नावावर इतका अधर्म आणि इतका मूर्खपणा चाललेला आहे की आपण काहीतरी झालो हे म्हणायला सुद्धा सहयोगांना लाज वाटते. ह्या मॉडर्न काळामध्ये असं म्हणायचं की आता आम्ही साधू झालो आतून किंवा पीर झालो, मौलवी झालो, तर लोक काय म्हणतील, हसतील, काय हो बोलता तुम्ही, चांगलं नॉर्मल माणसासारखं बोला, काहीतरी चालतं तुमचं. म्हणून तिकडे लक्ष द्यावं लागतं. लक्ष असं की आता आत्म्याचा आनंद आमच्यात येऊ लागला, झिरपू लागला, पण त्याच्या प्रकाशात आम्ही चाललो आहे किंवा नाही. नवीन प्रकाश आमच्यामध्ये आला आहे असं दुसऱ्यांना दिसतंय की नाही. मग सगळं शिक्षण आत्मिक होतं, स्पिरिच्युअल एज्युकेशन सुरू होतं. आणि स्पिरिटच शिकवतो तुम्हाला, आत्मा शिकवतो. आत्म्यानेच मग परमात्म्याची ओळख होते, त्याच्याशिवाय परमात्म्याला तुम्ही जाणू शकत नाही. हे लिहिलेलं आहे सगळीकडे, मी सांगते असं नाही. पण आत्म्याची ओळख न करता आपले जाऊन कुठेही जाऊन टाळ कुटत बसले की परमेश्वर ठाकलाच पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे असं त्यांचा डिमांड आहे, म्हणजे आग्रहाचं असं म्हणणं आहे की झालंच पाहिजे. मी एवढी पारायणं केली आणि काय परमेश्वर म्हणजे काय बेकार दिसतो, एवढी पारायणं केली. तुमचा आत्म्याशी संबंध झालेला नाही, अनधिकार चेष्टा आहे सगळी. ते फार चुकलं तुमचं पारायणं केली. कुणी सांगितली ती? कबीराने सांगितलं पडी पडी पंडित मूर्ख भये. ते कळलं मला लंडनला गेल्या. अतिवाचनाने लोक खरंच मूर्ख कसे होतात ते लंडनच्या मूर्खांना पाहून मला कळलं. अतिमूर्ख लोक आहेत तिकडे, काय काय, सगळेच नाही आहेत पण काही काही तिकडे अतिमूर्ख आहेत. आणि ते सगळे सुशिक्षित शिकलेले मोठे विद्वान लोक आहेत.
तेव्हा जी जिवंत क्रिया आहे त्या जिवंत क्रियेला वाचन हे कशाला पाहिजे? एक साधी गोष्ट आहे. तुम्ही एखादं बी जर पेरायचं म्हटलं तर पेरलं, मग त्याच्यासमोर तुम्ही काय गीता वाचणार की पारायण करणार की डोक्यावर उभे राहणार की हठयोग करणार, दोन्ही पाय असे फाकून तासन तास त्याच्यावरती तुम्ही मेहनत करा, ते उगेल का? उगवेल का? आपोआपच उगवणार आहे ना. आता ही गोष्ट फक्त लक्षात घ्यायची की हे सगळं काही आपोआप घडणार आहे. त्याचा अंकुर तुमच्यामध्ये आहे, ती कुंडलिनी तुमच्यामध्ये आहे, ती शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि हे फक्त आपोआप सगळं घडणार आहे. हा अगदी मनामध्ये पक्का विचार ठेवायचा. आता नाही घडलं तर माताजी का नाही घडलं आम्हाला म्हणून माझ्याशी वादायचं नाही. नाही घडलं बाबा, मी काय करू शकत नाही. एखादं बी खराब गेलं त्याला मी काय करणार? पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःला म्हणायचं मग मीच वाईट आहे, माझ्यातच खराबी आहे, अमकं तमकं, असं नाही. त्याच्यामध्ये मग असा विचार घ्यायचा की नाही घडलं ना तर काय गोष्ट आहे बघूया. माताजी प्रश्न विचारतील. आता कालच मी एका गृहस्थांना विचारलं, का हो म्हटलं तुम्ही कोणी तांत्रिकाकडे गेले का? नाही. काय झालं का? तसं नाही. चांगले होते, त्यांची चक्र ठीक आहे. मग लेफ्ट नाभीवर आल्यावर विचारलं बायको कशी आहे? बायकोच्या अंगात येतं. म्हटलं झालं, तेच अंगात येतं म्हणजे हे भूत आहे, दुसरं काहीही नाही. कोणाच्याही अंगात आलं म्हणजे ते भूतच आहे, हे जाणलं पाहिजे. ते काही देवबीव अंगात याला, देवाला काही अक्कल आहे की नाही की मोलकर्णींच्या अंगात येऊन राहिलेत देव? आता काय सांगायचं? आणि मग झिंगून राहिलेत वेड्यासारखे आणि मग पागलखान्यात शेवटी देव जातात काय? अहो ज्या माणसामध्ये देवी त्याला काहीतरी अद्वितीय शरीर पाहिजे की नाही? वाटेल त्या माणसाच्या अंगात देव. तिकडे भांडी घासली आणि बसल्या की आले देव त्यांच्या अंगात. म्हणजे ह्या देवाच्या व्याख्येला तरी काय करावं? अंगात येणं वगैरे हे सगळं भूत आहे, हे लक्षात ठेवा.